नमस्कार, यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, MST-CET 2024 या परीक्षेचा कालावधी आपल्याला माहीत आहे 16 एप्रिल ते 2 मे। त्या अगोदर बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत होईल आणि 21 फेब्रुवारीला लेखी परीक्षा सुरू होते आणि ती 19 मार्चला संपते। यामध्ये PCM आणि PCB ग्रुपवाले जे विद्यार्थी आहेत ते साधारणपणे 6 मार्चपर्यंत यांची जे मुख्य विषय असणार आहेत हे विषयांची परीक्षा संपते। साधारणपणे अनुभव असा आहे की महाराष्ट्र CET सेल हे बोर्ड लेखी परीक्षा ज्यावेळी सुरू होते त्यावेळेस रजिस्ट्रेशन डेट जाहीर करतं किंवा त्या दरम्यान रजिस्ट्रेशन सुरू करतं। म्हणजे विद्यार्थी अलर्ट राहिला पाहिजे आणि परीक्षा देत असताना त्याला त्या तारखाही माहीत असायला पाहिजेत आणि त्यामुळे त्या दरम्यान हे रजिस्ट्रेशन सुरू होतं। त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या 6 मार्चला PCM PCB ग्रुपवाले जे काही विद्यार्थी आहेत हे फ्री होत आहेत, त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही। त्यामुळे साधारणपणे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये रजिस्ट्रेशन MST-CET 2024 सुरू होईल, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आता हे तुम्ही लक्षात ठेवण्याऐवजी तुम्ही तुमच्या महाविद्यालयाशी संपर्क पण साधायचा आहे, कारण तुमची परीक्षा तुमच्या सेंटरवर असणार नाही आणि त्यामुळं ज्या सेंटरवर असाल त्या सेंटरला देखील कदाचित तुम्हाला काही नोटिफिकेशन बोर्डवर पाहायला मिळेल, परंतु आपल्या महाविद्यालयामध्ये आपण संपर्क ठेवायचा आहे आणि रजिस्ट्रेशन डेट ही जाहीर झाली की रजिस्ट्रेशन आपण करायचं आहे। आता जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर मिळणार आहे त्यामध्ये सगळं शेड्यूल्ड त्यामध्ये दिलं जातं। म्हणजे या परीक्षेचा निकाल किती तारखेला जाहीर केला जाणार आहे या तारखा देखील साधारणपणे त्यामध्ये दिलेले असतात आणि त्यामुळे इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी त्या खूप काळजीपूर्वक आपण वाचणं आणि त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक असणार आहे। त्यामुळं MST-CET 2024 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे की फेब्रुवारी 2024चा शेवटचा आठवडा असेल किंवा मार्चचा पहिला आठवडा असेल, यामध्येच रजिस्ट्रेशन तारखा जाहीर होतील आणि तिथून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। त्यामुळं आपण कोणत्याही प्रकारची फार काळजी करण्याचं काही कारण नाही। स्टेट बोर्डचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आता अभ्यास करायला काही हरकत नाही। धन्यवाद।